दर्यापूर बस स्थानकाच्या भंगार बसेसमुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। दर्यापूर ते अकोला मार्गे दर्यापूर बस डेपोची बस क्रमांक AV40 N8240 ही बस बुधवार रोजी दुपारी 4 वाजता अकोला येथून दर्यापूरकडे येत असताना कट्यार फाट्याजवळ अचानक बंद पडली। त्यामुळे प्रवाशांना काही वेळ रस्त्यावरच उभे राहावे लागले। दर्यापूर बस स्थानकातील कित्येक बसेस या निकृष्ट दर्जाच्या व भंगार झालेल्या आहेत, परंतु महामंडळ जुन्या बसेस हातूरमातूर दुरुस्त करून रस्त्यावर चालवत आहेत। भंगार बस सेवेमुळे भविष्यात मोठी दुर्घटना होऊ शकते। बस चालक यांनी वारंवार वरिष्ठांकडे संबंधित निकृष्ट दर्जाच्या बसेस संदर्भात तक्रारी सुद्धा दाखल केलेल्या आहेत, परंतु याकडे वरिष्ठ अधिकारी हेतू पुरस्कार दुर्लक्ष करत असल्याचे बोलले जात आहे। दर्यापूर बस डेपोची बस अकोला येथून दर्यापूरकडे येत असताना कट्यार फाट्याजवळ अचानक बंद पडली। त्यामुळे बसमधील काही प्रवासी हे खासगी वाहनाने निघून गेले, तर काही प्रवासी हे बसमध्ये बसून बस सुरू होण्याची वाट पाहत होते। मागील 1 महिन्यापूर्वी दर्यापूर बस डेपोची एक बस ही अमरावतीकडे जात असताना त्या बसला वायफाय नसल्यामुळे पावसात बस चालकाला बस चालवताना नाहक त्रास सहन करावा लागला, परंतु तरी सुद्धा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जाग आली नाही। भविष्यात अशा भंगार बसेसमुळे जर कोणती मोठी अनुसूचित घटना घडल्यास याला वरिष्ठ अधिकारी जबाबदार राहील असा आरोप प्रवाशांनी केलेला आहे। त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राज्य परिवहन महामंडळाने अशा भंगार बसेस बंद करून नवीन बसेस सुरू करणार व प्रवाशांना होणारा त्रास कमी करणार का हे पाहणे योग्य ठरणार आहे। किरण होले, जनविकास न्यूज, दर्यापूर। वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट।